थेट जाऊया मस्साजोगला, जिथे देशमुख कुटुंबियांसह जरांगे सध्या चर्चा करतायत. संपवल्याने काय फरक नाही पडत. काय फरक नाही पडत. 5-15 संपवायलाच पाहिजे होती. तसं वाटत पण होतं 2 महिने आपण सपोर्ट मध्ये सुद्धा होतो. पण आता कुटुंबावर जर ही वेळ आली, माझी खरंच बाबा गावकऱ्यांना खरंच विनंती, तुम्ही नाही करायला पाहिजे. पण आता हे सरकारही दखल घेणं 6-7 दिवस झाल्यावर आतापर्यंत तुमच्या दारात पळत यायला पाहिजे होतं. एवढे भावनिक मुद्दा आहेत, एवढी क्रूर हत्या झालेली. मला ह्या गोष्टी नाही केल्या तर सरकार नाही केलं तर हे गोष्टी दबल्या जातील आणखी. म्हणजे आपण काहीच रिॲक्शन दाखवत त्याला की अजून नाही येतो गप्पा रे. कलेक्टर साहेबाला फोन लावा बरं बीडचा. त्याला माहित सुद्धा नसेल. तेवढंच विचारायचं आपल्याला. त्यांना घोषणा केलेली माहिती आहे का, काय विचारायचं. नाही त्यांना नाही, काय SP आणि कलेक्टर मनोज दादा बोलणार आहे. मनोज जरांगे बोलतोय. मस्साजोगला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहेत गावकरी, माहिती आहे का तुम्हाला? बरं ठीक आहे, सांगतो थोड्या वेळाने सांगतो. पण परावर्त करण्याची शासनाची निवेदनाच्या याच्यावर बोलायला अजिबात निवेदन. भाषा आहे त्यांची. कागदाची भाषा हे सरकार वातावरण गढूळ करणार, सगळं दिसून टाकणार आहे. आतापर्यंत आम्ही दुःखात होतो, आता इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरू. ते म्हणते तर आणखी निवेदन प्राप्त नाही झालं, पण सांगा काय करायचं ते करतो बुवा, लगेच करतो बुवा असं नंतर सांगतो तुम्हाला. मीडिया पुढे एवढं बोललो त्याचं काहीच गांभीर्य नाही. सगळ्या महाराष्ट्रानं ह्या गोष्टी कायदेशीर भाषा बोलणार. समजा आम्हाला निवेदन ठीक आहे नाही पण तरी हे करतो आम्ही, आपण सांगा बुवा तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला फक्त तेवढा सिंपल विचार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.